दैनिक पंचांग. श्री गणेशाय नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरीव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 9 जानेवारी 2025. शालिवाहन श्रीशके 1946. संवत्सर क्रोधी. अयन उत्तरायण. ऋतू सौर शिशिर ऋतू. मास पौष. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी दशमी तिथी दुपारी 12:23 नंतर एकादशी तिथी सुरू. वार गुरुवार. नक्षत्र भरणी नक्षत्र दुपारी 15:07 नंतर कृत्तिका नक्षत्र सुरू. योग साध्य योग संध्याकाळी 17:29 नंतर शुभयोग सुरू. करण गर करण दुपारी 12:23 नंतर वणिज करण सुरू. चंद्रराशी मेष व रात्री 20:46 नंतर वृषभ चंद्र राशी. सूर्यराशी धनु. राहुकाल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत हर्षल वक्री 29 अंशावर, चंद्र 20 अंशावर. वृषभ राशीत गुरु वक्री 18 अंशावर. मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही. कर्क राशीत मंगळ वक्री 4 अंशावर. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत केतू वक्री 6 अंशावर. तुळ राशीत कोणताही ग्रह नाही. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत रवी 24 अंशावर, बुध 6 अंशावर. मकर राशीत कोणताही ग्रह नाही. कुंभ राशीत शनी 20 अंशावर, शुक्र 11 अंशावर. मीन राशीत राहू वक्री 6 अंशावर, नेपच्यून 3 अंशावर. राहुकाल. गुरुवारी राहुकाल दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत असतो. अग्निवास पृथ्वीवर आहे. गुरुवार हा गुरु महाराजांचा वार असल्यामुळे श्री दत्तात्रयांच्या मंदिरात दर्शनासाठी जावे. तसेच मंदिरात पिवळी फुले चणा डाळ अर्पण करावी. ओम बृहस्पतये नमः. ओम गुरुदेवताभ्यो नमः चा मंत्र जप करावा. दिनविशेष. दुपारी 15 चांगला दिवस. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाने सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. श्री शुभम भवंतु.